नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? मस्त ना? तर हा आमचा पहिला व्लॉग आहे, तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पावटे भाताच्या पार्ट्याचे नियोजन करण्याअगोदर चुलीचे नियोजन करायचे असते. त्याप्रमाणे आम्ही दगड गोळा केलेली होती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये पार्टी करणे म्हणजे त्यात वेगळीच मजा असते. आमच्या मातोश्रींना भरपूर भूक लागलेली होती, कारण डोंगराच्या पायथ्याची खाली 4 चाकी गाडी पार्क करून वर आम्ही चालत आलेलो होतो. त्यामुळे भूक लागणे साहजिक होते. तर हे आहे आमचं कार्टून, जे मोबाईल सारखं डिवचत बसलेलं आहे. स्वयंपाकात पारंगत असलेल्या अनुभवी व्यक्तीकडून जेवण करून बनवून घेणे यात मजा वेगळीच असते. हे आहे आमचं मंडळ, जे चूल पेटवत आहे. चूल पेटवताना थोडीशी कसरत करावी लागत आहे, कारण घरी काही चूल नाही, घरी आहे गॅस. चुलीमध्ये फुकून फुफ्फुस सांगत होते की आता आम्हाला चहाची गरज आहे. पावटे भात आणि पावट्याची आमटी करण्यासाठी साधारणपणे 1.5 ते 2 तास लागणार, कारण पावटे आणि हरभरा सोलायला तेवढा वेळ पण लागणार. म्हणून शरीराचा थकवा दूर करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी आम्ही चहाचे नियोजन पहिल्यांदा केले. चुलीमध्ये फुकून तोंडाला कोरड पडली, म्हणून आमच्या मंडळीने पाणी पिले. निसर्गाच्या सानिध्यामध्ये तयार केलेले जेवण असेल किंवा चहा असेल, त्याला चव वेगळीच असते. जर शेतामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पार्टी करत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अमृतुल्यच्या, पंढरपुरीच्या, येवलेच्या ह्याच्यापेक्षा आमच्या रानातल्या चहाला चव लय खतरनाक. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचं गाव कोणतं आहे ते आम्हाला नक्की सांगा, आणि तुमच्या भागामध्ये कोणकोणते चहा अवेलेबल आहेत ते सुद्धा नक्की कमेंट करा. चहा पिऊन थोडं फ्रेश झाल्यावर, ताजेतवाने झाल्यावर पावटे सोलाची सुरुवात झाली. मित्रांनो, आम्ही ज्या ठिकाणी पार्टी करत आहोत ते आमचे स्वतःचे शेत आहे. पावटे सोलून झाल्यावर हरभरे सुद्धा सोलायचे काम चालू आहे. सुरुक्या पिओ चाय करत आमच्या मंडळी पावटे निवडत आहे. पावटे भाताच्या पार्टीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते आम्ही घरूनच आणलेलं आहे. पावटे भात बनवण्यासाठी जे लागणारं पातेलं होतं, त्या पातेल्याचं बुड काळं होऊ नये म्हणून ह्या धरणी मातेची काळी माती ह्या पातेल्याला लावत होतो. तेवढीच बायकोला छोटीशी मदत. व्हिडिओ शूटिंगच्या कामातून वेळ काढून आमचं कार्टून काय करत आहे याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. चुलीवर गरम झालेल्या पातेल्यात उडी मारण्यासाठी तयार असलेले सोललेले पावटे, टोमॅटो, कांदा लसणाची पेस्ट, तेल, तिखट, मीठ आणि मसाला. तापलेल्या तेलामध्ये कांदा लसणाच्या पेस्टला सैर केली. मग तो मसाला पळीने गर फिरवत चांगलाच तेलामध्ये भाजून घेतला. मग त्याच्यानंतर चिरलेले लाल भडक टमाटे टाकले. मग टोमॅटो आणि मसाला हे एकजीव होईपर्यंत चांगले भाजले. जखमेवर मीठ चोळल्यासारखे चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर सर्व मसाला भाजून झाल्यावर त्यानंतर कालवणाला झणझणीत रंग येण्यासाठी लाल भडक चटणी टाकली. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि ह्याबरोबरच गरम मसाला सुद्धा टाकला, आणि हे सगळे पातेल्यातील प्राणी एकजीव केले. ह्या मसाल्याच्या विहिरीमध्ये टन उड्या मारण्यासाठी सज्ज असलेले पावटे उतरले. पातेल्याचे सगळे पदार्थ असे एकमेकांना ओळखत होते की ते जणू आमची भूक भागवण्यासाठी सज्ज होते. त्यानंतर थोडंसं अजून चवीनुसार मीठ टाकले. अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ एकजीव होत होते. पावट्याची आमटी लवकर शिजावी, चांगला कट यावा यासाठी या पातेल्यामध्ये गरम पाणी ओतले. पावट्याच्या आमटीचं काम फत्ते झालं. आता पुढची मोहीम पावटे भात. विकत आणलेले 1 किलो इंद्रायणी तांदूळ पाण्यामध्ये बुडवले. तांदूळ पाण्यामध्ये चांगले चोळून घोळून मिसळून एकजीव करून तांदूळ चांगले स्वच्छ करून घेतले. तेवढेच बायकोला एक छोटीशी मदत. इंद्रायणी तांदूळ पाण्यामध्ये धुवून अर्धी मोहीम मी फते केल्यानंतर दुसरी मोहीम बायकोच्या हाती दिली. गरम तेलामध्ये जगभरातील खडे मसाले शिक्षेस पात्र ठरत होते ते त्यांना पातेल्यात टाकले. खडा मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या आणि चिरलेले कांदे टाकले. उगाच माझी मध्ये लुडबुड, कारण मला व्हिडिओमध्ये यायचं होतं. मला पण थोडंसं येतं हे दाखवायचं होतं. येत तर काहीच नाही, पण उगाच दाखवत होतो. बायको म्हणले त्या इकडे तुम्हाला काय येतंय असं म्हणून पुढची मोहीम हाती घेतली. टोमॅटो कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. लसूण पेस्ट टाकल्यानंतर ती गर फिरवून घेतली. आमचं काम चालू असताना आत्याने तिचा भाचा त्यांच्या मस्तीमध्ये व्यस्त होते. आलं लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घरातूनच मिक्सरमधून बारीक करून आणलेले खोबऱ्याची पिशवी पातेल्यात पालती गेली.
कांदा बिंदा सगळं भाजून झाल्यानंतर त्याच्यावर गरम मसाला टाकला. फोडणीच्या भाताला चव आणि रंग दोन्ही येण्यासाठी थोडीशी हळद टाकली. त्यानंतर गरजेप्रमाणे गरम मसाला टाकायचा. त्यानंतर धने पावडर आणि नंतर जिरे पावडर दोन्ही टाकायचं. त्यानंतर पावटे जे निवडलेले होते त्यातील सगळी घाण बिन सगळी पाण्यातून धुवून टाकायची. पाण्यात पोहून आल्यानंतर पावटे पातेल्यामध्ये उतरले. गरम मसाला म्हणत होता, मी थोडाच राहिलोय, मला पण टाका त्यात. इकडे इंद्रायणी तांदूळ वाटच बघत होता की पातेल्यात मी कधी जातोय. बायकोने इंद्रायणी तांदूळ थोडं थोडं करत पातेल्यामध्ये ओतला. गोळा करायचा. अजून बायको चुलीत काट्या कुट्या टाकून जाळाने धुरच काढत होती. त्यानंतर भातामध्ये डुबुक डुबुक करत चवीनुसार मीठ टाकले. आता काय बरं टाकायचं भातामध्ये? हा, शेंगदाणे राहिले. जेवण करण्यापुरतं पाणी पुरलं, पण जेवण झाल्यानंतर प्याचं काय? आमचं नशीब ह्या डोंगरमाळावर इथं हा ह्यो नळ आहे. बायको मला म्हणली, सगळं जेवण झालंय, आता शिजायचं बाकी आहे, आता राहिलेली भांडी धुवून घेऊया. म्हणून मला म्हणली, हातावर पाणी टाका आणि भांड्यावर पाणी टाका. मग लग्नाची बायको आहे म्हटलं, तिला मदत करायला नको का? करायलाच पाहिजे ना. तर हे बघा पावट्याचं कालवण कसं झालंय, दणदणीत लाल भडक. फुटलं का तोंडाला पाणी? कसं आहे, भारी झालंय का नाही? आणि हे पण बघा पावटे भात कसा झालाय, रबरबीत. कसं आहे, हाय का नाही भारी? आमच्या बायकोच्या हातालाच चव तशी आहे. कसं आहे, पावटे भात आणि पावट्याचे कालवण शिजत होते, म्हणून म्हटलं तोपर्यंत टाइमपास करावा. जाळ आणि धूर काढून हरभऱ्याचे ढाळे भाजून काढले. पावट्याच्या आमटीला चांगली चव येण्यासाठी आणि घट्ट होण्यासाठी आमटीमध्ये शेंगदाण्याचे कूट टाकले. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पावटे भाताची आमटी आणि पावटे भात हे शिजलेले होते. आता आमची पुढची तयारी जेवायची होती. ए बाळा, काय करतोय? नाचतोय सस्तर. चप्पईला ठेवायचं नाही का? मला वाटलं उलट कमी होती का काय. खोबरं बिबरं पण आहे ना. शिजलाय थोडस मुरला पाहिजे. काढा झाकण. कसला भारी दिसतं. माणसं थकलेले आहेत. भात वाढा, भात वाढा. पाणी मुरा पाहिजे का? घरनं सगळं घरनं आणलंय. पाणी सुद्धा
गाडी आणली खाली बघितली नाही मोठी 4 चाकी गाड्यातनं सगळं आणतो. ए आमच्या पिल्लेला पाणी द्या प्याला. चला मोबाईल कशाला पाहिजे तुला? मागच्या वर्षी मटणाची केली. हो तिथे त्या झाडात. अंधार दिसतोय का? इकडे शेंगा आहेत नव्हत्याला, आमच्या तिकडे शेंगा नव्हत्या. काल अख्ख्या पट्टीला का नाही एवढ्या शेंगा नव्हत्या. पट्टीने मी पडली चपाती मोबाईल मला बघू पप्पा सांगा तुला सगळ्यांचं शूट करत 3:30 वाजले केले मला. जेवण कसं झालंय? कालवण कसं झालंय? परत सुरू कर. कसं झालं सांग. कसं झालंय? कसं झालंय? चांगलं झालंय. आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर राहिलेलं सायलेलं सगळं जेवण आई डब्यामध्ये भरून घेत होती. आम्ही जेवण करत होतो त्यावेळेला त्या मावशी अचानक आल्या, कारण त्यांचं पण शेत आमच्या शेतालगत आहे. आम्ही त्यांच्या खूप मागे लागलो जेवा म्हणून, पण त्या काय जेवल्या नाही कारण त्यांचा उपवास होता. खूप मागे लागून सुद्धा त्या जेवल्या नाही, म्हणून म्हटलं त्यांना चहा ठेवावा. तर असा निसर्ग आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण बनवून खाणे ह्यामध्ये वेगळीच मजा असते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं रानामध्ये जाऊन पार्टी करता का? तर करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करायचं बरं का, फुकट व्हिडिओ बघून जायचं नाही. भावांनो आणि बहिणींनो, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.
खाऊन पिऊन मस्त झाल्यावर आम्ही आता निघालो आमच्या घरी. चला टाटा बाय बाय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.